झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. विश्वासघाताची, फसवणुकीची परंपरा महाराष्ट्रातल्या मविया सरकारने पेट्रोल डिझेल बाबतही सुरू ठेवली आहे. 2 दिवसापूर्वी एक सरकारकडनं ट्विट आलं काल आणि त्यात त्याने असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये 2 रुपये 8 पैसे डिझेलवरती, 1 रुपया 44 पैसे वॅट करात कपात केली. पण प्रत्यक्षामध्ये सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आणि विश्वासघात केला. याचं कारण असं आहे, अजूनही याबद्दलचा मुळामध्ये कुठल्याही पद्धतीचा अधिकृत GR निघाला नाही. म्हणजे एकीकडे महागाईनं त्रस्त जनतेला दिलासा देण्याऐवजी काही ठोस कपात करण्याऐवजी, म्हणजे केंद्राने यापूर्वी केलं, आता केलं, जवळपास केंद्राने 21 रुपयाची कपात 2 वेळा मिळून पेट्रोल डिझेलच्या दरात केली. मात्र महाराष्ट्र सरकारने कपात करणं कुठल्याही करात दूर, प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची घोर फसवणूक केली. आणि त्यामुळे आमची मागणी आहे, ही फसवणूक थांबवून, म्हणजे महाराष्ट्र सरकारने दारूवरील करात कपात करण्यामध्ये अत्यंत चपळाई दाखवली. तातडीनं निर्णय घेऊन दारू उत्पादकांची काळजी करत महाराष्ट्रामध्ये दारूवरील दरात कपात केली. मग जी दारू उत्पादकांबद्दल, दारूबद्दल जी आत्मीयता, आस्था महाराष्ट्रातलं हे सरकार दाखवतं, ती आत्मीयता, आस्था पेट्रोल डिझेलच्या करवाढीबद्दल का नाही, हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रात सरकारला पेट्रोलमध्ये लिटर मागे 32.55 आणि डिझेलवर 22.34 एवढा कर मिळतो. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील करामध्ये 50% कपात करावी. जशी दारूवरील कपात 50% तुम्ही केली होती, तशीच कपात पेट्रोल डिझेलवरती करावी, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. त्यामुळे आज कुठेतरी मी वाचलं की महागाईच्या मुद्द्यावरती निदर्शनं करतायत. महाराष्ट्रातलं सरकार एकीकडे महागाईवरती पूर्णपणे नकार देतं, चेष्टा करतं, खोटेपणा करतं, फसवणूक करतं जनतेची, आणि त्याच वेळी जनतेला महागाईच्या खाईत ढकलण्याचं पापही हे महाराष्ट्र सरकार करतं. दारूवरील करात तब्बल 50% कपात करून दारू उत्पादकांना मलिदा दिला होता या सरकारने. मात्र इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतरही राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास महाराष्ट्रातील जनतेला नकार दिला आणि फसवणूक केली. त्यामुळे वॅटच्या आकारणीतही 50% कपात झाली पाहिजे. पेट्रोल डिझेलवरती जो वॅट तुम्ही आकारताय त्याच्यामध्ये 50%ची कपात तुम्ही केली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी. गेल्या काही दिवसामध्येच सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले होते की बाळासाहेब भाबडे होते आणि आपण धूर्त राजकारणी आहोत. नेमकं ते सुद्धा या बाबतीत सुद्धा जसं विश्वासघात त्यावेळी केला 2.5 वर्षापूर्वी, तसाच विश्वासघात महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता आपण करत असून केवळ घोषणा आणि केवळ कागदावरती गाजावाजा
आपण करत आहात आणि म्हणूनच आपण कोणत्याही प्रकारचा अधिकृत आदेश हा आपण जाहीर केला नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की मुळामध्ये आंदोलन महागाईवरचा करण्याचा अधिकारच नाही तुम्हाला, कारण तुमच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे। निव्वळ घोषणा करायच्या फक्त, आणि त्या घोषणांच्या आधारे ती वेळ मारून न्यायची आणि लोकांचा विश्वासघात करत राहायचा। मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनता हे पाहतीये, आणि म्हणून आमची मागणी पुन्हा एकदा करतो की जशी दारूच्या करामध्ये तुम्ही 50% कपात केली, तशीच रॉकेल, तशीच पेट्रोल आणि डिझेलच्या वॅटमध्ये करामध्ये 50% कपात महाराष्ट्रातल्या सरकारने तातडीने करावी आणि त्याचं अधिकृत GR काढावा। नुसती घोषणा नको, ही आपण 2 रुपये 8 पैशाची घोषणा बघतोय, काहीच हातात नाही लोकांच्या। अशी मागणी या निमित्ताने करतो। मला असं वाटतं की खरोखर धक्कादायक आहे। शिवसेनेने ज्या पद्धतीने महाराजांना वागणूक दिली ती खरोखर धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। म्हणजे शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांच्या नावाची संघटना शिवसेना आहे, आणि त्या ठिकाणी त्यांच्या वंशजांना मात्र तुम्ही या अटी शर्ती टाकल्या जातात आणि अटी शर्तीवरती मग तुम्हाला उमेदवारी देऊ हे सांगितलं जातं। मला असं वाटतं, तुम्हाला आठवत असेल की ज्या 6 वर्षापूर्वी माननीय संभाजी महाराजांना माननीय देवेंद्रजी, माननीय पंतप्रधान यांनी सन्मान केला होता, सन्मानपूर्वक प्रदान केला होता खासदारकी। त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार असं म्हणाले होते की आता पेशवे छत्रपती नेमाला निघाले। आज ज्यावेळी छत्रपतींच्या वंशजांना अटी शर्ती टाकल्या जात आहेत, त्यावेळी शरद पवार गप्प का, हा प्रश्न आहे। आणि महाराजांनी दिलेली वागणूक ही खरोखर धक्कादायक आहे, हे नक्की। मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा निर्णय, भारतीय जनता पार्टी कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला द्यायची नाही ह्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च मंडळ घेतं, संसदीय मंडळ घेतं। त्या ठिकाणी जो काही निर्णय व्हायचा तो होईल, पण भारतीय जनता पार्टीने यापूर्वीच आपली जबाबदारी पार पाडली। भारतीय जनता पार्टीनं सन्मानपूर्वक देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, तत्कालीन महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राष्ट्रपतीच्या विशेष कोट्यातून माननीय संभाजी महाराजांना ऑलरेडी खासदारकी दिली होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने भूमिका ऑलरेडी पार पाडली आहे। नव्या याच्यामध्ये काय ते महामंडळ ठरवेल, मंडळ ठरवेल। शिवसेनेनं बचाव करताना असं म्हटलं की भाजपला एवढं जर प्रेम आणि आपुलकी असेल तर त्यांच्याही 2 जागा आहेत, त्यातलं आम्ही करून दाखवलंच आहे आणि आमचं काय करायचं आम्ही बघूच, पण तुम्ही ज्या अटी शर्ती टाकताय ते संतापजनक आहे। आणि शिवसेनेने मग उदयनराजेंच्याबद्दलचं काय त्यांची विधान आठवा, मराठा मोर्चाबद्दलची सामनात आलेली कार्टून आठवा, आणि आता ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी वागणूक दिली, शिवसेना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुमची संघटना आहे, आज त्याच्याच वारशाला तुम्ही अटी शर्ती टाकता आहात, हे असं दुर्दैवी असतं काम आहे। मी सांगितलं ना की दुर्दैवी ज्या पद्धतीची वागणूक, म्हणजे तुम्ही मातोश्रीवर शिवबंधनात बांधायला या, अहो शिवबंधन शिवाजी महाराजापर्यंत तर शिवबंधन ज्याचं नावाने शिवसेना आहे त्याच्या वंशाला तुम्ही कसलं शिवबंधन बांधता, तुम्ही त्याच्या अटी शर्ती टाकता त्याच्यावर तुम्ही, हेच अपमानास्पद आहे, हेच धक्कादायक आहे। हाँ, महाराष्ट्र की जनता का विश्वासघात फिर एक बार महाराष्ट्र की उद्धव ठाकरे सरकार ने किया है। कुछ दिन पहले
केंद्र सरकार ने पेट्रोल डीजलों के करों में बड़ी राहत दी, तब महाराष्ट्र के सरकार से सभी लोगों की उम्मीद थी। इसके पहले 2 बार केंद्र सरकार ने पेट्रोल डीजल के करों में राहत दी थी, लेकिन इसके पहले भी महाराष्ट्र सरकार ने कोई राहत ग्राहकों को नहीं दी, महाराष्ट्र की जनता को नहीं दी। यही महाराष्ट्र सरकार है जो दारू उत्पादक जो लोग थे उनके करों में 50% कम कर दिए गए, उनको राहत दी गई। भारतीय जनता पार्टी की ये मांग है कि जिस प्रकार आपने दारू के ऊपर जो कर थे उसमें 50% कम कर दिए, उसी प्रकार पेट्रोल डीजल के वैट में 50% की कटौती आपको करनी चाहिए। 2 दिन पहले महाराष्ट्र की सरकार से एक ट्वीट आया, एक इंफॉर्मेशन आई कि पेट्रोल डीजल में 2 रुपये पेट्रोल और 1 रुपया 44 पैसा कम कर दी गई, लेकिन इतनी बड़ी अनाउंसमेंट होने के बाद आज तक उसका जीआर नहीं आया। यानी फिर एक बार महाराष्ट्र की जनता के साथ धोखा हुआ है। 2.5 साल पहले यही सरकार ने धोखा करके सरकार बनी थी, आज फिर एक बार धोखा महाराष्ट्र की जनता के साथ हुआ है। आप दारू के ऊपर कटौती दारू के ऊपर जो कर है उस पर आप कटौती कर सकते हो, लेकिन पेट्रोल डीजल के जो वैट है वो आप कम करने तैयार नहीं। आप महाराष्ट्र की जनता का विश्वासघात कर रहे हैं, यह हमारी कहना है और हमारी डिमांड है कि 50% वैट में जो पेट्रोल और डीजल पे है उसमें कटौती होनी चाहिए। जैसे आपने दारू उत्पादकों को आपने कटौती करके रिलीफ दिया, यही रूल पेट्रोल डीजल के बारे में भी लागू कर दिया है। यह हमारी महाराष्ट्र सरकार से डिमांड है। वही तो बोल रहा हूं कि जो सबसे पहली बात तो कोई इसी प्रकार की नोटिफिकेशन आया नहीं। इन्होंने कुछ महाराष्ट्र गवर्नमेंट ने एक पत्रक निकाला, किसको पूछ के निकाला पता नहीं, अभी तक जीआर आया नहीं। यानी जो बहुत ही मामूली आपने रियायत दी, कटौती दी कि वो भी असल में है कि नहीं, इसके बारे में चर्चा हो रही है। तो इसीलिए मैंने कहा कि महाराष्ट्र की जनता का विश्वासघात हो रहा है, इसीलिए हम मांग कर रहे हैं दारू उत्पादकों को आपने जो कटौती दी 50% करों में, वही कटौती इसी पेट्रोल डीजल के वैट में दो और सिर्फ अनाउंसमेंट मत करो, उसका जीआर निकालो। पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात देऊ या ठिकाणी मला असं वाटतं की खूप अभिमानाची, आनंदाची आणि सर्वात अर्थाने एक प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक जण हा वारकरी आहे, तशा अर्थाने विठोबाचा भक्त आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यालाही अत्यंत आनंद देणारी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला आनंद देणारी की या देशाचा पंतप्रधान या ठिकाणी येतोय, देहूमध्ये तुकोबांच्या इथे येतोय आणि तुकोबांसोबत नतमस्तक होणार आहे। ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, वारकऱ्यांना आनंद देणारी, अभिमान वाटणारी अशी घटना आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र जनता याचं खूप जोरात स्वागत करेल। या देशाचा पंतप्रधान तुकोबांच्या इथे माथा टेकवायला येतो। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।